सर्कसमध्ये जसा एक माणूस असतो, रिंग मास्टर म्हणतात, तो प्राण्यांना हलवतो, तसा ह्या जगाचा रिंग मास्टर सैतान आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना असं वाटत असेल हे असंच चालू राहणार. नाही नाही नाही. मत्तेचं सुसमाचार अध्याय 24 वचन 29. त्या दिवसातील संकटानंतर लागले सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील. तेव्हा वचन 30, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीची लोक शोक करतील व ते मनुष्याच्या पुत्राला म्हणजे येशूला मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघावर आरूढ होऊन येताना पाहतील. आणि मग तो आपल्या दिव्यदूतांना चहूकडे पाठवून ते पृथ्वीच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस गोळा करतील. पुष्कळ लोकांना असं वाटतं जे चाललंय तसंच चालू राहणार. अजिबात नाही. जे चाललंय त्याचं शूटिंग चालू आहे, वरती शूटिंग चालू आहे. प्रत्येक सेकंद देवाचा कॅमेरा टिपतोय 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 टिपतोय. हालेलुया हालेलुया. जे काही या जगामध्ये घडत आहे त्याचा सेकंद आणि सेकंद परमेश्वर टिपत आहे. आणि देव म्हणतोय मी वाट बघतोय, धीराने सहन करतोय. पेत्राच्या पहिल्या पत्रात म्हटलेलं आहे कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही आहे, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. तुम्ही पाप करताना तुम्ही नरकात जावे अशी देवाची इच्छा नाही आहे. तुम्ही पश्चाताप करावा, देवाकडे क्षमा मागावी आणि स्वर्गात जावं अशी देवाची इच्छा आहे. पापामुळे सगळे नरकात जातील. काही लोक म्हणतील मग जगाचा शेवट लवकर का होत नाही? अहो, लवकर झाला तर सगळेच नरकात जातील. हो, देव म्हणतो पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. बदला, परिवर्तन घडवून आणा, चाल बदला, मार्ग बदला. वाकडी चाल सोडून द्या, सरळ मार्गाने चला. परमेश्वर पश्चातापाला संधी देत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या पुष्कळ लोकांना असं वाटत असेल की काय होणार काय होणार काय होणार. काही काळजी करू नका. जे होणार आहे त्या अगोदर देवाने सांगितलेलं आहे. या जगाला फुल स्टॉप आहे, पूर्ण विराम आहे.